साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. सर्वात गीता सांगणाऱ्या श्री कृष्णाला मी सादर वंदन करते. माझे गुरु ब्रह्मचैतन्य महाराज यांनाही वंदन करते. तसंच इथे उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर, विशेषतः प्रभू असलेले नामदेव अध्यासनाच्या प्रमुख असलेल्या शंभरताई गोंडसे, भाग्यश्रीताई, गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर दातार सर, गीता धर्म मंडळाच्या कार्यवाह विनायकताई मित्तळे, या सर्वांनाही मी सादर वंदन करते. तसंच इथे जमलेले सर्व रसिक श्रोते आणि साधक या सर्वांनाही सादर वंदन करून आमच्या विषयाकडे वळतो. सर्वात प्रथम मला हे सांगायचं आहे की नामदेव अध्यासन आणि पुणे विद्यापीठ आणि गीता धर्म मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने असलेल्या या कार्यक्रमामध्ये माझ्या गुरूंचं गुणसंकीर्तन करण्याची संधी यांनी मला मिळवून दिली. याच्यातच मी सर्वात मोठा माझा सन्मान समजते. जसं महाराजांनी सांगितलं की याच्यामध्ये करता करता रामाने आणि तो सगळं आपल्याकडनं करून घेतो आणि तीच श्रद्धा मलाही असं वाटतं की हे सर्व आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये ज्या घटना घडतात तर या सर्व महाराजांच्या इच्छेने घडतात आणि ह्याचा जो आनंद आहे तो अतिशय खूप मोठा आहे. म्हणजे मोठा हा शब्द सुद्धा खूप कमी पडेल अशा तऱ्हेचा आहे. आणि हा आनंद मला प्राप्त करून दिल्याबद्दल पुन्हा एकदा या सर्वांचे मनापासून आभार. आपल्या भारतभूमी ही संतांची भूमी आहे असं म्हटलं जातं. आणखी दुसरा एक भाग त्याच्यामध्ये आहे की यामध्ये सुद्धा भारतामध्ये सुद्धा महाराष्ट्र हा विशेष संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक संत या भूमीमध्ये येऊन गेलेले आहेत आणि कालानुसार अगदी ज्ञानेश्वरांपासून किंवा त्याच्याही आधीपासूनचे अनेक ऋषीमुनी आणि ज्ञानेश्वरांपासूनचे अगदी आत्तापर्यंत सुद्धा अनेक मोठे संत महात्मे या भूमीमध्ये येऊन गेले आणि आपलं कार्य त्यांनी केलं. आणि या कार्यामध्ये सर्वांनी असंच आहे की आनंदाचे डोही आनंद तरंग असं जे तुकारामांनी म्हटलं याची प्रचिती यावी, सर्व जनसामान्यांना आनंद मिळावा, ते सुखी व्हावे, समाधानी व्हावे आणि सत्व गुण समाजामध्ये निर्माण व्हावा यासाठी आपलं सर्व जीवित या सर्व संतांनी वेचलं. इतकंच नव्हे, इतकं वेचलं की त्यांनी आपला मोक्ष देखील नाकारला आणि या जनसामान्यांसाठी ते काम करत राहिले असं आपल्या इतिहास आपल्याला सांगतो. आणि या सर्व संतांमधले एक प्रमुख विभूती म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. यांचं नाव काय आहे? साधारण चरित्र आपल्या सर्वांना थोडंफार माहिती असेल. थोडंसं आपण त्याच्यामधला एक भाग घेऊया. असंही कदाचित वाटेल की आज जग कुठे चाललंय, आज एवढं मोठं युद्ध चाललेलं आहे, अनेक समस्यांनी देश व्यापलेला आहे, जातीभेद सगळ्यांमध्ये आहे, एकमेकांच्या मध्ये अनेक तऱ्हेचा एक अविश्वास संशय हा निर्माण झाला. आणि असं जे सर्व काळ आहे की जे महाराज सगळं सांगतात की नामात राहा, सगळ्या संतांनी हेच सांगितलं. सर्व संतांनी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या दैवतांची उपासनाने सांगितली, पण त्या सर्वांमध्ये एक आहे ते म्हणजे नामस्मरण. नामस्मरणाला सर्वच संतांनी महत्त्व दिले आणि म्हणून ब्रह्मचैतन्य महाराज कसे आहेत तर नामयोगी आहेत. काही जण असं म्हणतात की संजीवनी अमृत कलशातले ब्रह्मचैतन्य महाराज. महाराजांनी काय काय केलं बघा. महाराजांनी डोळ्यांनी नाम पाहिलं, कानाने नाम ऐकलं, वाणीमधनं ते नाम घेतलं, मनामध्ये त्यांनी बोललं
आणि या बुद्धीने त्याचं चिंतन केलं. असे हे नामयोगी ब्रह्मचैतन्य महाराज यांनी संपूर्ण जीवनभर आपलं संपूर्ण जीवित कशासाठी घालवलं, तर रामनाम प्रसार करणं आणि रामाची जीर्णोद्धार करणं, रामाची मंदिरं सगळीकडे स्थापन करणं, यासाठी त्यांनी अख्खं जीवन घेतलं. आणि एकच त्यांचं आहे की नामात राहा, नामात राहा, नाम घ्या, दुसरं नामाशिवाय सत्य दुसरं काही नाही, हेच त्याने सांगितलं. कदाचित आज असा पण एक प्रश्न उभा राहतो की हे त्यांनी सांगितलं हे खरं, पण आजचं जीवन इतकं गतिमान आहे आणि प्रत्येकाच्या याच्यामध्ये घरामध्ये आज पती पत्नी दोघंही नोकऱ्या करत आहेत. IT क्षेत्रामध्ये सर्व जे लोक काम करतात ते केव्हा आता सकाळी बाहेर पडतात, बाहेर पडायची वेळ नक्की आहे, घरी यायची वेळ नक्की नाही. आणि याच्यात कुठे आम्ही नाम घेत असणार, नाम घेणं झालं आता. आणि आत्ताची आमची वयनी आहेत नाम घ्यायची, नंतर आमचा म्हातारपण आल्यावर आमचा विचार करू. जे गीतेच्या बाबतीत बोललं त्या मला वाटते की फरक पडला आहे की नाही. तरुण वर्ग हा गीता संध्या वर्ग किंवा आणि ह्याचं सारं श्रेय गीता तरुण मंडळाला मिळेल, कारण गीतेचा सुद्धा खूप मोठा प्रसार हे मंडळ करत आहे आणि त्याचा परिणाम देखील समाजामध्ये आपल्याला दिसतो आहे. पण अशी जी उदाहरणं आहेत ती थोडी आहेत, पण मूळ प्रश्न तसाच राहिला की खरंच खरंच आज या सगळ्याची आवश्यकता आहे का. ब्रह्मचैतन्य महाराज असं म्हणतात, सर्व संत असं म्हणतात की नामस्मरण, नाम हे दाखवण्याची गरज नाही आहे, मी किती जप केला हे सांगण्याची गरज नाही आहे, तर ती अनुभूतीची गरज आहे. ती अनुभूती आहे, असं दाखवता नाही आहे की मी किती जप केला तर माझ्यात काय बदल पडला, हे किती आहे ते आहे, म्हणजे विज्ञानाधारित हे कुठे काय आहे. तर या वेळेला आज ही खरंच गरज आहे का, तर याचं उत्तर होकारार्थी आहे की हो, आज महाराजांच्या सर्व जे काही त्यांनी कार्य केलं किंवा ती त्यांनी शिकवण दिली त्याची या समाजामध्ये खूप गरज आहे. आणि का गरज आहे, तर आजचं जर आपण पाहिलं जीवन, तर संपूर्ण सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक, शैक्षणिक, बाकीचं जे सर्व धार्मिक जीवन या सगळ्यांमध्ये पाहिलं तर ही सगळी क्षेत्र प्रदूषित झालेली आपल्याला. आजचं जे संपूर्ण जीवन किंवा जगामध्ये जर पाहिलं तर प्रदूषणाची समस्या खूप मोठी आहे. पण हे प्रदूषण फक्त नैसर्गिक प्रदूषणाच्या बाबतीतच जास्त बोललं जातं की खूप झाडं तोडली आहेत, मग खूप उष्णता वाढली आहे, मग पृथ्वीच्या भोवतीचं जे वातावरण आहे त्याला काय भोग पडलंय, मग खूप उष्णता येते आणि हे होतंय, हे होतंय, किंवा ज्याच्यामध्ये सगळा राडारोडा टाकला जातो, पूर जास्त येतात. आणि याचं आहे की म्हणजे हवा प्रदूषित झाली आहे, पाणी प्रदूषित झालंय, वनस्पती प्रदूषित झाल्या. आज आपण पाहिलं तर आपल्या इथे गॅलरीमध्ये लावलेली झाडं सुद्धा जी छान फुलं देत होती ती सुद्धा आज नीट येत नाही असं आपल्याला दिसतं, कारण हवेमधल्या प्रदूषणामुळे अनेक तऱ्हेचे कीटक किडे एवढी झाडं खराब होतात. पण हे झालं नैसर्गिक प्रदूषणाबद्दल. आणखीन एक दुसरं आहे, जसं नैसर्गिक आहे तसं मानसिक पण आहे. तर मानसिक प्रदूषण हे फार मोठं आहे असं वाटतं की काय दिसतंय आज आपल्याकडे, की आपल्यामध्ये आज काय आहे की लोकसेवा, जे आम्ही प्रतिनिधी निवडून देतो तर त्यांनी लोकांची सेवा करावी किंवा सरकार उत्तम चालवावं, लोकांच्या सुविधा बघाव्या. काय हवं असतं सामान्य माणसाला, सामान्य माणसाला सुखी जीवन हवं असतं. सुखी जीवन म्हणजे काय, तर त्याचं जे दैनंदिन जीवन आहे त्याच्यामध्ये काही सुविधा आम्हाला हव्या असतात. त्यांना जे आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जायचं आहे त्यामुळे रस्ते चांगले असावे, त्याच्यामध्ये जातानाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ती चांगली असावी, तर मग अधिक वाहतूक त्याचं प्रदूषण होणार नाही. पण हे सगळं काही राहिलंच नाही की जे नेते आजच्या समाजामध्ये जे नेते आहेत याच्यामध्ये अपवाद आहेत, पण तरी सुद्धा एक जर प्राधान्याने आपण पाहिलं तर लोकांची सेवा करण्यापेक्षा सत्तेच्या खुर्चीची सेवा करण्यात आजचे अनेक नेते धन्यता मानण्यात असतात. मग जर असं असेल तर बाकीचे लोक काय की त्यांना कोणी निवडून दिलं, आम्हीच निवडून दिलं, म्हणजे आम्ही पण त्यातच एक भाग होतो, आम्ही पण कसे भाग आहोत. तर त्यामुळे कुठे आहे यांना काही पडलं नाहीये. आज आम्हाला पैसा भरपूर मिळतोय, घरामध्ये दोघं कमवतात, मग चंद्रता, चैनीपणा, स्वार्थीपणा हा आमच्यामध्ये खूप वाढलेला आहे. आज बघा ना की इथे आहे की आणि अंधानुकरण, पाश्चात्यांचं असलेलं अंधानुकरण, मग त्यापायी आम्हाला आमच्या आरोग्याची चिंता नाही, आमच्या मनाची चिंता नाही, आमच्या कुटुंबाची चिंता नाही,
वरवर पाहताना कौटुंबिक समस्या खूप दिसतात, पण त्या खऱ्या समस्या नाहीच आहे, त्या आम्हीच निर्माण केलेल्या आहेत. असं हे जे सर्व प्रदूषण आहे ते सर्व क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये, माफ करा सर मला, पण शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी हे भ्रष्टाचार व शिलेबाजी हा भाग आहे. म्हणून म्हटलं पहिल्यांदाच की ह्याच्यातही अपवाद आहे, पण तरी सुद्धा मग ते पेपर फुटीचं असू दे किंवा उत्तरपत्रिकांच्या बाबतीत असू दे, आणखी हे कधीतरी बातम्या पण अशा येतात की अमुक विषयाच्या ज्या उत्तरपत्रिका त्या काय गायीने खाल्ल्या, अशा अनेक बातम्या आपण रोज वाचतो. रोज एक वेगळं आपल्या इथे स्त्रियांवर होणारे अत्याचार, दुसरा आणखी घरामध्ये होणारे भांडण, कुटुंब व्यवस्थेमध्ये एकमेकांबद्दल असलेलं प्रेम, एकमेकांच्या मध्ये असलेला संवाद हा काही उरलेलाच नाही. म्हणजे पूर्वी असं म्हणत होतं की घरातल्या पुरुषांनी बाहेर जाऊन कमवावं आणि स्त्रीनी घर सांभाळावं. आज हा काळ राहिला नाही, पण तरी सुद्धा मूळ जबाबदाऱ्या आणि मूळ जो भाग आहे तो कुठे गेला? आज असं आपल्याला प्रत्येक पालकांना असं वाटतं, मुलांना वाटतं की सगळ्या जगामधले पावलट लोक कोण असते तर आपले आई-वडील, त्यांना काहीही कळत नाही. अगदी नववीतलं मुलं सुद्धा असंच म्हणतं की तुम्हाला काय कळतं. एक बघा की एखाद्या पालकांना जर आज नववीत असलेल्या मुलाला आज पालकच पाल्याला घाबरतात, म्हणजे उलट झालंय, मुलं पालक झाले आणि पालक पाळले जाते की त्यांचं ऐकायलाच पाहिजे. आणि हे म्हणजे मुलं लहान असतानाही तेच आहे, मध्यम वयात आल्यावरही तेच आहे, आणि त्यांची लग्न झाल्यानंतर हे तेव्हा पण तेच, कारण त्यावेळेला त्यांचे पालक हे ज्येष्ठ नागरिक होतात, म्हणून ते अधिक स्वरूपात पाळले जातात. ही जी काही एक बाब आहे ना, तर त्यामुळे खूप मोठे प्रश्न याच्यामध्ये निर्माण झालेले आपल्याला दिसतात. दुसरं म्हणजे 3-4 पिढ्या यांच्यासाठी भावाभावांमध्ये वाद विवाद भांडणं ही पण झालेली दिसतात की चैनीला पैसे दिले नाहीत म्हणून आजीला आजोबांना मारून टाकण्यासाठी तरुण पिढी याच्यामध्ये आलेली दिसते. अशा तऱ्हेचं सर्व जे प्रदूषण आहे की हे मानसिक प्रदूषण आहे, आणि त्याचा परिणाम असा आहे की संपूर्ण समाजामध्ये नैतिक मूल्यांचा ऱ्हास झालेला दिसतो. आणि हे जर बदलायचं असेल तर ह्याची जाणीव प्रत्येक ठिकाणच्या समाजातल्या विचारवंतांना झाली. त्यांना असं वाटतं की हे सगळं बदललं पाहिजे अशी माणसं पण आहेत, अगदी 90-95% आहेत. 5% हे सगळं करणारी माणसं आहेत, परंतु त्यांचा प्रभाव जास्त आहे. म्हणजे काय आहे की त्यांना चांगलं हवं असं वाटतंय, हे आहेत समाजामध्ये, पण ते निष्क्रिय आहे. तर त्यांनी सक्रिय होण्याची गरज आहे, म्हणजे समाजामध्ये सत्वगुण निर्माण करायची गरज आहे, आणि हा सत्वगुण निर्माण करण्याचं खूप मोठं काम ध्रुव चैतन्य महाराजांनी केलंय असं म्हटलं जातं. आणि ते नामाच्या माध्यमातून की तुम्ही नाम घ्या मग सगळं केलं. महाराजांचं छोटंसं चरित्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, खूप मोठी पुनरावृत्ती मी त्याची करत नाही, की मूळ त्यांचं नाव कुलकर्णी असं होतं, आणि नंतर जसं गावाचं कुलकर्णी पण त्यांच्याकडे परंपरेने चालत आलं की महाराजांचे आजोबा लिंबोबंद हे सुद्धा अत्यंत पांडुरंगाचे अनन्य भक्त होते, की शेवटी त्यांना पंढरपूरला जाणं अशक्य झालं, म्हणून स्वतः पांडुरंग त्यांच्या शेतामध्ये प्रकट झाला अशी कथा ते सांगतात. अजूनही ते मंदिर गोंदवल्यामध्ये आपल्याला त्याचं दर्शन मिळतं. ते असे लिंबोबंद, त्यांचे पुत्र राऊशी म्हणजे महाराजांचे वडील हे सुद्धा अत्यंत धार्मिक वृत्तीचे असून त्यांच्यामध्ये सुद्धा नामस्मरणात सतत ते मग्न होते. आणि अशा घरामध्ये ब्रह्मचैतन्य महाराजांचा जन्म झाला माघ शुद्ध द्वादशी. हा जो एक झाला, म्हणजे काय झाले की कुठलेही संत जेव्हा जन्माला येतात तेव्हा त्यांच्या मागच्या पिढीशी त्यांचा खूप मोठा संबंध असतो. त्यांच्यामध्ये 3-4-5 पिढ्या ही जर उपासना चालत आलेली दिसते. रामदासांच्या याच्यामध्ये सुद्धा रामदासांच्या पहिल्या 5 पिढ्या या रामाच्या उपासक असलेल्या दिसतात, तेव्हा नंतर रामदासांचा जन्म. तसंच महाराजांचं पण तेच आहे, प्रल्हाद महाराजांचं देखील तेच आहे की त्यांच्या मागच्या पिढीमध्ये त्यांच्या पिढ्या 4-5 पिढ्या या रामोपासनेमध्ये मग्न झालेल्या दिसतात. आणि अशा पार्श्वभूमीवर ब्रह्मचैतन्यांचा जन्म झाला, आणि त्यामुळे साहजिकच जन्मापासूनच महाराजांची वृत्ती ही अध्यात्माकडे आली असलेली दिसते. लहानपणापासूनच ही जो आई वडिलांकडनं पिढीमधनं आलेला जो भाग आहे अध्यात्माचा, आनंदाचा, नामाचा, हा त्यांच्याकडे लहानपणापासून असलेला दिसतो. अत्यंत तल्लख असलेली बुद्धी, गोल असलेला चेहरा, गोडच चेहरा, कोणालाही पटकन
बसून ठेवी असं चमत्कार असलेले असे नेत्र, असं हे रूप त्यांचं. आणि खूप लहानपणापासून सुद्धा शाळेत आता वडिलांनी घातलं, 7वी मध्ये शाळेत त्यांना घातलं. तर अक्षरशः 8 दिवसात त्या गुरुजींना, आता गोंदवल्यासारखं अगदी छोटं गाव, खूप मोठी शाळा नव्हती. मग त्यांना काय आहे की मोठी लिहिता वाचता येणं, अक्षर सुंदर काढणं, या ज्या गोष्टी आहेत ते, किंवा थोडासा गणिताचा भाग, बेरीज वजाबाकी भागाकार करणं, एवढं शिकवलं जातं. ते त्यांनी 4 दिवसात शिकवून टाकलं. आणि म्हणले झालं आता, मग शाळेत कशाला जायचं, झाला अभ्यास करतो. मग घरी येऊन गुंजाळायला सुरुवात केली, पुढे हे झालं. 7व्या वर्षी हे सगळं पूर्ण झाल्यानंतर वया, आणि मग त्यांना ध्यानाची ओढ लागली, सतत ध्यानस्थ बसण्याला लागले. म्हणजे कित्येक वेळेला रात्री घरातनं बाहेर जाऊन त्या ध्यानस्थ बसतात. हे सगळं व्हायला नको म्हणून आता या मुलाचं लवकर लग्न करून टाकलं तर मग संसाराला लागेल, अशा विचारांनी त्यांच्या आईवडिलांनी महाराजांचा विवाह करून दिला. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव होतं सरस्वती. त्या सरस्वतीलाही त्यांनी नामाचं हे दिलं की बाई तू पण नाम घ्यायचा, श्वासाबरोबर कसं नाम घ्यायचं हे महाराजांनी तिला शिकवलं. पुढे बाळपणात पहिल्या पत्नीचा त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सुद्धा आईचा हट्ट होता, आता ही गेली त्यावेळेला काय करतील, लग्न सहज होत होते, तेवढा काही त्यावेळेला बऱ्यापैकी काय वगैरे काही नव्हतं. पण ही पत्नी गेल्यानंतर हा पुन्हा आणखी कुठेतरी निघून जाईल म्हणून दुसऱ्या लग्नाचा आग्रह धरला. महाराजांनी मान्य केलं. ते म्हणजे आता तू नाही मुलगी शोधायची, आता मी शोध. आणि मग ज्या एक जे होते देशपांडे म्हणून, तर त्या देशपांड्यांची मुलगी यमुना ही आंधळी होती आणि त्यामुळे तिला काही पुढे जीवनच राहिलं नव्हतं. तर त्या आंधळ्या मुलीला तिला काही पुढे जीवन मिळावं आणि हे म्हणावं, या आंधळ्या मुलीशी महाराजांनी विवाह केला आणि तिला विवाह केलं. लग्न जरी झालं तरी त्यांचं मन प्रपंचामध्ये राहत नव्हतं. गुरु भेटीची अत्यंत तळमळ त्यांना लागली होती आणि त्यामुळे या तळमळीसाठी गुरुचा आपण करावा यासाठी ते घरातून निघून गेले. भारत भ्रमंती करायला सुरुवात केली की माझा गुरु मला कधी भेटेल. आणि या भ्रमंतीमध्ये अनेक संत लोकांशी त्यांची भेट झाली. त्याच्यामध्ये होत्या सांगली जवळचं जे हरिपूर गाव आहे तिथल्या साध्वी राधाबाई म्हणून होत्या. मिरजेचे एक सत्पुरुष होते अण्णा बुवा म्हणून, तर त्यांची त्यांच्याशी भेट झाली. अक्कलकोटचे स्वामी समर्थांची त्यांची भेट झाली. सहाण्याचे देव मामलेदार हे मोठे सत्पुरुष होते, त्यांचीही भेट त्यांनी घेतली. रामकृष्ण परमहंसांची भेट घेतली. काशीचे तेलंग स्वामी म्हणून जे होते ते हे तेलंग स्वामी योग विद्येमध्ये देखील प्रवीण होते. त्यांच्याकडनं पूर्ण योग विद्या आत्मसात केली महाराजांनी. आणि बघा 11व्या वर्षीला विवाह झालेला आणि 1-2 वर्षामध्ये हा एक 13 ते 14 वय महाराजांचं असेल, असा 13-14 वर्षाचा मुलगा गुरुच्या याच्यासाठी अत्यंत तळमळीने हिंडतोय याचं कौतुक खूप सगळ्यांना वाटत होतं. आणि त्या कौतुकापोटी देखील या सगळ्यांनी अत्यंत प्रेमाने त्यांच्याशी बोलले. आणि मग ते म्हणाले की बाबा रे तू आम्हाला खूपच आवडलाय, प्रेम लागलंय मला तुझं, पण तुझे गुरु आम्ही नाही, तुझं गुरुपद आम्ही कोणी घेऊ नाही शकत. असं बोल गोदा तीरावरती आले. आणि गोदा तीरावर समर्थ संप्रदायामध्ये एक मोठे संत रामकृष्ण, तर या रामकृष्णाने त्याला दृष्टांत दिला की येगळे गावचे तुकामाई तुकाराम चैतन्य जे आहेत त्यांच्या इथे तुझा ते तुझे गुरु. मग तिथे आले ते यांच्याकडनं गुरु भेटले, शोधत शोधत आले कुठेच माझे गुरु, कुठेच माझे गुरु. ते समोर आल्यावर साष्टांग प्रणिपात करतात. आता बघा की शिष्य आल्यानंतर पाठवून घ्यावा असं रामदास म्हणतात. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट कशी आहे की एक मुलगा तुमची काहीतरी तुम्हाला शोधतोय असं म्हणल्यावर तुकाराम चैतन्य हे अत्यंत महात्मा संत असेल, ते खूप मोठं काम त्यांनी केलं, खूप मोठा अधिकार त्यांचा अध्यात्म क्षेत्रामध्ये होता, पण त्यांचा वर्तन मात्र विक्षिप्त होतं. त्यामुळे त्यांना सगळ्यांना वेडा तुका असंच म्हटलं जातं. आणि हे इथे आले आणि आल्यानंतर साष्टांग नमस्कार श्री महाराजांनी त्यांना घातला आणि ते म्हणले मी तुझं जीव देतो. ते म्हणले मी तुमच्या इथे जीव द्यायला चालले. असं म्हणल्यावरती अंतरीची खूण पडली आणि मग त्यांनी आपल्याकडे ठरवून घेतलं. 9 महिने आपल्या गुरुची मनोभावे त्यांनी सर्व सेवा केली. आणि मग याची देहातीत बुद्धी नष्ट झाली आहे याचा खात्री झाल्यावर रामनवमीच्या दिवशी तुकाईंनी, तुकाई त्याला म्हणत असत की या तुकाराम चैतन्य महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला. रामनवमीच्या दिवशी त्यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि ते असं म्हणतात
की वसिष्ठांनी रामचंद्राला जे काही सर्व दिलं ते मी तुला आज सर्व देत आहे असं म्हणून त्यांच्या डोक्यावर हात ठेवल्यावर त्यांची तत्काळ समाधी अवस्था त्यांना लागली आणि समाधीतनं जागे झाल्यानंतर त्यांनी त्यांचं नाव ब्रह्मचैतन्य असं ठेवलं आणि मग ब्रह्मचैतन्य महाराज म्हणून ते प्रसिद्धीला आलेले दिसतात. या तुकामाईंनी त्यांना काय सांगितलं, काय उपदेश दिला? त्यांनी असं सांगितलं की तू काय कर, तर आज सामान्य प्रापंचिक लोक जे आहेत तर त्यांना परमार्थ कसा करायचा, ते प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड कशी करायची हे तू या सर्व सामान्य लोकांना समजावून सांग. रामनामाचा प्रसार कर आणि ठिकठिकाणी राम मंदिराची स्थापना तुला जमेल तशी कर आणि सामुदायिक जपाचाही प्रयत्न तू कर असं गुरुंनी सांगितलं. गुरुंना पुन्हा साष्टांग नमस्कार घालत ते पुन्हा आलेले आहेत. त्याच्यानंतर ते विठाखंड त्यांनी केलंय आणि मग पुन्हा गोंधळ्यामध्ये आले. गोंधळ्यामध्ये आल्यानंतर सुद्धा मग पुढे त्यांचं सर्व काम सुरू झालं की आईला असं वाटलं का हे गोंधळ्यात आलंय, वारशाने आलेली कुलकर्णी पण त्यांच्याकडे आले म्हणून त्यांचं वाटणं कुलकर्णी असं. कुलकर्णी म्हणजे काय आहे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गावपाडा हे जे आहे त्याच्यामधलं कुलकर्णी हे एक पद आहे आणि त्याच्यामध्ये शेतसारा जे आहे ते जमिनीची मोजणी मापणी करणं, त्याचा सारा आहे तो सगळा त्या सरकारामध्ये जाऊन भरणं. त्यावेळेला शेती प्रधान काही होती म्हणून शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मग त्यांची शेती करण्याच्या बाबतीत त्या मातीच्या बाबतीत जी बियाणं असतील हे सर्व जे असेल त्याबद्दलच्या सर्व तक्रारी करणं, त्या दूर करणं हे कुलकर्णीपणाचं काम आणि ते महाराजांनी अत्यंत चोखपणे केलेले. काही थोडा काळ त्याने 5-6 वर्ष हे कुलकर्णीपण केलं आणि ते म्हणले याच्यातनं या सगळ्या व्यापामधनं मला नाम घ्यायला वेळ होत नाही म्हणून त्यांनी त्या कुलकर्णीपणातनं दुसऱ्याला ते सोपवलं आणि स्वतः त्याच्यातनं मुक्त झाले आणि या रामनामाच्या प्रसाराला त्यांनी सुरुवात केली. महाराजांची ही सर्व शिकवण आहे. या शिकवणीमधनं, कारण आजच्या व्याख्यानाचा विषय आहे समाज प्रबोधन, तर या नामाच्या द्वारेच त्यांनी समाज प्रबोधन कसं केलं हा मुख्य भाग त्याच्यामध्ये आहे आणि त्यासाठी उपास्य दैवत म्हणून त्यांनी श्रीरामाची नेमणूक केली. श्रीरामाची नेमणूक का केली असेल कारण प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही साधलेले श्रीराम. आपलं जे सर्वसामान्य लोकांचं जीवन आहे ते आणि प्रभू रामचंद्रांचं जीवन जर पाहिलं तर ते सारखं आहे. सामान्य माणसाला जे येते की त्याच्यामध्ये मग चौथी मत्सर आहे, त्याच्यामध्ये हिसकून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये कटकारस्थाना असून त्याला वनवासात पाठवणारी आई पण त्यांच्यातली आहे, जे त्यांच्यावरती येतात त्या रावणाचा वध करायची कामगिरी पण त्यांच्यामध्ये, सामाजिक कामगिरी पण त्यांच्यामध्ये आहे. परत आल्यानंतर सुद्धा लोकाराधनाचं व्रत घेतल्यानंतर सीतेचा त्याग करायची पण वेळ येते. आपला अत्यंत जीवलग असलेला बंधू त्याचा सुद्धा कर्तव्य पुढे कर्तव्य हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्तव्य परायणता चारित्र्य संपन्नता असं असलेले जीवन. एवढंच नव्हे तर आदर्श राजा, आदर्श बंधू, आदर्श मित्र, आदर्श शत्रू सुद्धा असे असलेले राम हे उपास्य दैवत म्हणून लोकांच्या समोर त्यांनी तिथे ठेवले. आणखीन एक गोष्ट होती, कारण समाजामध्ये परिवर्तन घडवून आणायचं असेल तर ते परिवर्तन कुठल्या दैवताने केलं असेल तर ते रामचंद्राने केलं. की रावणाचा वध त्यांनी केला पण सगळ्या राक्षसांचा वध नाही त्यांनी केला. उलट राक्षसांच्या मध्ये म्हणजे लंकेमधल्या सर्व लोकांची खळांची व्यंकटी सांडू असं जे ज्ञानेश्वर म्हणतात ते त्यांच्यातल्या राक्षस पण त्याने संपूर्ण लंकेतल्या लोकांचा विध्वंस त्यांनी नाही केला. किंबहुना ते राज्य आपण जिंकलं आहे म्हणून त्यांनी आपल्या राज्याला पण जोडलं नाही तर त्यांना त्यांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवलं आणि त्यांच्या वृत्तीमध्ये पालट त्यांनी रामाने घडवून आणलं. म्हणून जर परिवर्तन समाजामध्ये घडवायचं असेल आणि आदर्श चारित्र्य, आदर्श कर्तव्य परायणता आणि आध्यात्मिकता, राम हे राजा पण होते आणि योगी पण होते. म्हणजे ते कौटुंबिक राम पण होते आणि त्याच वेळेला ते योगी असलेले राम होते की कुठेही ते लिप्त झाले. त्याच्यामध्ये केवळ कर्तव्य 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 करायचे आणि म्हणून रामाची उपास्य देवता म्हणून त्यांनी नेमणूक केलेली आहे. म्हणून ठिकठिकाणी राम मंदिरं बांधणं, जुनी झालेली तोडलेली फोडलेली असतील ती आली तर त्यांचा जीर्णोद्धार करणं आणि याच्याद्वारे जिथे जिथे हे राम मंदिरांचा जीर्णोद्धार होईल तर त्या ठिकाणी सामुदायिक उपासना सुरू करणं हे प्रकार त्यांनी सुरू केले. आता सामुदायिक उपासनाच काय, सामुदायिक उपासनेचं महत्व काय,
गुरुदेव रानडेंनी याच्यामध्ये खूप चांगला विचार केलेला असतो. कारण ते नेहमी म्हणत असत सामुदायिक उपासनेचा हा जो भाग आहे ते कायम सगळ्या लोकांना आपल्या घरी बोलवून सामुदायिक उपासना करतात. एकाने असं विचारलं की तुम्ही का ही सगळ्यांना का बोलवता, आम्ही कशाला तुमच्या इथे एवढ्या लांब यायचं. आज हा पण प्रश्न आहेच ना समाजात. म्हणून ठिकठिकाणी आज उपासना केंद्र आहेत, त्या ठिकाणी ही उपासना केली जाते. तर ते असं म्हणतात की या ठिकाणी या निमित्ताने अनेक लोक एकत्र येतात, एकत्र मनाने रामाचा जप करतात, राम नामाचा जप करतात आणि त्यामुळे त्यांच्या भोवती एक अत्यंत उत्तम आध्यात्मिक आणि दिव्य अशी स्पंदन त्याच्याबद्दल निर्माण होतात, त्या ध्वनिलहरी म्हणजे याच्यामध्ये आजच्या पिढीला जी वैज्ञानिकता लागते ना, अध्यात्मिक क्षेत्रातली वैज्ञानिकता ती ही की त्याच्यामधनं हे जे स्पंदन आणि वास्तूमध्ये जी सगळी स्पंदनं निर्माण होतात त्याचा लाभ मला होतो, त्यामुळे चित्त शुद्ध होतं. आपण जर वेळेला घरी एकटेच उपासना करत असतो तेव्हा आपल्या एकट्याच आहे तर तेवढी ऊर्जा त्याच्यामध्ये एवढी लोक एका वेळेला जेव्हा जप करतात त्यावेळेला त्याच्यातनं निघालेली ही जी सर्व दिव्य स्पंदनं किंवा ही जी आध्यात्मिकता आहे त्यांनी माणसांचं चित्त शुद्ध होतं. म्हणून सामूहिक उपासनेला महाराजांनी सर्वात जास्त महत्त्व दिलेलं. एवढंच नव्हे तर हा भाग उपासनेच्या बाबतीतला. याच्या व्यतिरिक्त सुद्धा समाजामध्ये जेव्हा जेव्हा काही अनेक आपत्ती आला त्यावेळेलाही महाराजांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. 1876-77 सालामध्ये खूप मोठा दुष्काळ त्या काळामध्ये पडला होता. दुष्काळाचा अगदी कहर झालेला, लोकांना खायला मिळेल. त्यावेळेला इंग्रजी राज्य होतं. इंग्रजी राज्यामध्ये लोकांना दाखवण्यापुरता काही गोष्टी या सरकारने केलेल्या होत्या दुष्काळासाठी, पण त्यामुळे या तिथल्या लोकांची उपासना ही थांबलेली नव्हती. मग यांनी काय करायचं, खायला अन्न नाही, घ्यायला पैसा नाही आणि जनावरे कशी पाळावी हा प्रश्न. यामध्ये काय करायचं खबरदारी झाले, लोक जनावर विकून टाकायला लागले, मारून टाकायला लागले. महाराजांचा जीव गडबडला, कारण सर्वांवरती रामाचं कसं होतं की राम म्हणजे सर्वांवरती प्रेम करणारा प्रेममय मूर्ती असं राम. कृष्ण सुद्धा तेच आहे की प्रेममय, प्रेम जगताचा शाहीर सम्राट असं श्रीकृष्णाला म्हटलं जातं. आणि तेच प्रेम लोकांचं दुःख बघून डोळ्यामध्ये अश्रू महाराजांचे थांबेल. आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्यांच्या स्वतःची शेती होती, या शेतीमधलं एका याच्यामध्ये त्यांनी जवळजवळ 150 बैलगाड्या यांची सोय केली. आणि ह्या बैलगाड्यांमधून लोकांनी काय करायचं तर या शेतातली माती दुसऱ्या शेतामध्ये नेऊन टाकायची. आणि ते टाकल्याबद्दल त्यांना काय म्हणायचं तर रोज प्रत्येकाला एक मोठी भाकरी आणि वाडगाभर आमटी ही तुम्हाला जेवायला मिळेल, दोन्ही मिळेल. मग त्याच्या आशेने की इथे आल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला भाकरी खायला मिळते, रोजचं पोट आपलं बनतं, म्हणून खूप लोक यायला लागले. आणि दुष्काळ हा हे होईपर्यंत नाहीसा होईपर्यंत हे सर्व भाग महाराजांनी सांभाळले. आणि प्रत्यक्ष यासाठी अधिकाधिक जसं दुष्काळ तीव्र होत गेला तशी आपली जी भरलेली कोठार होती, स्वतःच्या मालकीची शेती होती त्यांची, आणि हे सगळी कोठार त्यांनी लोकांसाठी खुली केली. आणि त्याच्यामधनं या लोकांना हे सर्व जेवण द्यायला सुरुवात केली. आणि यासाठी ज्या भाकरी लागायच्या तर त्यामध्ये आपल्या गावातले काही स्त्रिया आणि आपल्या घरातली काही माणसं या सगळ्या लोक भाकरी करायला बसायचे. आणि त्यांनी तयार केलेल्या या भाकऱ्या बघा म्हणजे किती लोकांची रीघ असेल. 150 बैलगाड्या होत्या, म्हणजे बघा त्यांचे ते थापणारे, माती उचलणारे, घेऊन टाकणारे, नेऊन टाकणारे, बाकी सगळी कामं करणारे, एवढ्या लोकांच्या भाकऱ्या ते बनवत असत. आणि स्वतः महाराज स्वतःच्या हाताने त्यांना खायला घालत. आणि ते त्यांचे सगळं दुःख बघून ते पोटभरीने त्यांचं खातायत म्हणून डोळ्यातनं अश्रू महाराजांच्या गळ्यामधून डोळ्यामधून निघत असत. असे अत्यंत प्रेममय आणि अवतार असलेले हे ब्रह्मचैतन्य. दुसरा भाग असा होता की त्यामुळे अन्नदानाचं महत्व या गोष्टींच्या वापर प्रत्येक वेळेला राम नामाचा प्रसार, अन्नदान आणि गोरक्षण, गायींचं रक्षण करणं, या 3 गोष्टींवर महाराजांचा सर्व भर आहे. आणि यांच्या माध्यमातूनच त्यांनी खूप मोठं प्रबोधन घडवून आणलेलं दिसतं. गायींच्या बाबतीतला पण खूप मोठा भाग महाराजांनी त्या काळात सांभाळलेला दिसतो की गाय ही एक हिंदूंचं असलेलं श्रद्धास्थान. आणि त्याच्यामध्ये गायीला बाकीचे प्राणी खाणे, दूध देणारे कितीतरी प्राणी, शेळी आहे, म्हैस आहे, पण त्यांनी गायीला महत्व दिलं. कारण महाराजांचं मत असं होतं की गायीच्या ठिकाणी मानवी भावना जास्त आहे
आणि त्यामुळे गायीच्या ठिकाणची वत्सलता, तिच्यामध्ये असलेला प्रेमळपणा आणि तिच्यातला असलेला सत्वगुण हा तिच्या दुधामध्ये देखील होता. किंबहुना तिचा प्रत्येक अवयव गायीचा हा अत्यंत पवित्र यामुळे बनलाय. त्यामुळे गायींचं रक्षण समाजाने केलंच पाहिजे. आणखीन दुसरा एक त्याच्यामध्ये भाग आहे की अनेक पुराण किंवा अनेक ज्या दंतकथा आहेत, अनेक कथा आहेत, तर या कथांमध्ये सुद्धा आपण पाहतात की पृथ्वी हे गायीचं रूप घेते किंवा जनता, गाय ही जनतेचं प्रतीक आहे आणि जनता ही नेहमी गायीचं रूप घेऊन विष्णूकडे जाते की आम्हाला खूप त्रास होतो, आम्हाला याच्यात. म्हणजे गाय ही सर्वसामान्य जनतेचं पण प्रतीक आहे आणि म्हणून सर्वसामान्य जनतेचं रक्षण करायला पाहिजे आणि गायीचं रक्षण करायला पाहिजे. यासाठी म्हसवडला गायींचा बाजार भरत असत आणि हे कसाही लोक खाटी त्यांना कापून खाण्यासाठी ते घेत असत. महाराजांनी तिथे जाऊन पदरचे पैसे तेवढे त्यांना पैसे देऊन या सर्व गायींना आपल्या इथे आणलं आणि खूप मोठा आश्रम, गायींसाठी गोठा आणि त्याची एक गोशाळा अजूनही मुंबईमध्ये आपल्याला बघायला मिळते. अजूनही ते काम तितक्याच निष्ठेने केलं जातं. हा गायींच्या बद्दलचा भाग आहे. दुसरा एक महत्वाचा भाग आहे की समाजामध्ये सत्वगुण निर्माण करायचा असेल तर या सर्वांना नामाला लावायला पाहिजे. पण नामाला लावताना सगळ्यात मोठी बाब आहे की दुष्काळ पडला तर अन्न दिलं, त्यांनी काय खाल्लं. सर्वात महत्वाचं आहे की राम नाम घ्यायला त्यांना उद्युक्त करणं आणि ते सातत्य त्याच्यामध्ये ठेवणं. म्हणजे त्याच्यामध्ये काय काय अडचणी येतात की त्याच्यामध्ये अडचणी खूप येतात. त्याच्यामध्ये आणखीन ते असं म्हणतात की लोकांच्या मनामध्ये अनेक शंका येतात. त्याच्यामध्ये बेलसरेंनी त्यांच्या ज्या आठवणी सांगितल्या त्याच्यामध्ये त्यांनी एक खूप चांगला शब्द वापरलाय, बुद्धिभ्रम. म्हणजे अनेक शंका आपल्या मनामध्ये येतात. आपल्याला वाटतं की एवढंसं आज इतकी परिस्थिती आहे, आज मला इथे नोकरी मिळत नाही आहे, घरात मी काय खायला घालू हा मला प्रश्न आहे आणि हे काय मला सांगतायत नाम घ्या, ते नाम घेऊन काय होणार आहे. मी आज घरी काय अगदी 5 माळा केल्या, 10 केल्या, 15 केल्या, 100 माळा नामाच्या केल्या, तर मला काय कोणी नोकरी घरी आणून देणार आहे, हा असा प्रश्न आहे. त्यामुळे या नामाचं काही उपयोग नाही. दुसरे काही म्हणणारे असे पण आहेत, अहो तुम्ही आता मरून गेला तर पुढच्या जन्मासाठी त्या नामाचं लागणार, मग आता कशाला करायचे, पुढे पुढे बघू. अशा तऱ्हेचे अनेक बुद्धिभ्रम हे त्याच्यामध्ये आले. दुसरा आणखीन एक मोठा प्रश्न येतो की माझ्याकडे संकीय तऱ्हेची पात्रता आहे पण मला चांगली नोकरी मिळत, त्याला जे मिळते त्याचं शिक्षण कमी पण तो माझ्यावर पोहोचला आणि मी इथे का, याला काय उत्तर आहे. हा एक भाग आहे. आता या गोष्टीला आमच्या ज्योतिषशास्त्रात उत्तर आहे पण तो आत्ताचा विषय नाही. पण महाराजांनी त्याला असं म्हणलं की हे जे आहे ना ते का, तर याचा आहे किंवा हा नाम घेतो आहे, नामसाधना करतो आहे, पण हा किती उद्धट आहे, हा किती राग आहे, कापट कसा आहे. एवढं नाम घ्या महाराज तुम्ही म्हणला, पण याला कापटपणा कसा जात नाही. तो गेला तर त्या नामाचं करेल. मग आता जर कापटपणा माझा जाणार नसेल, माझे अवगुण संभ्राम नसतील तर मी कशाला नाम घेऊ, मला मी नाम घ्यायचं. आणि या सगळ्या प्रत्येकाला त्याने उत्तर दिलं. त्याला उत्तर त्याने असं दिलंय की जे 2 मित्र होते त्यांच्यातला जो कापट माणूस होता तर तो खूप नाम घेत होता, महाराजांवर अत्यंत श्रद्धा होती. 9-10 वर्ष सातत्याने त्याची नामसाधना ही चालू होते. महाराजांनी त्या मित्राला बोलवलं आणि दुसरं काय मिळालं की तो तुम्ही जो म्हटला आहे की त्या माणसाचा कापटपणा आहे तो जात नाही, मग त्याचा काय उपयोग आहे. त्यापेक्षा तो तुमच्यापेक्षा परमात्मा तुमच्याकडे आहे हे मी तुम्हाला दाखवून दिलं तर तुम्ही नामस्मरण कराल का. तो म्हटला हो करीन की, कारण त्याला पुढचं माहिती नव्हतं काय आहे. त्यांनी त्याला बोलवल्यानंतर त्यांनी सांगितलं की बघा की जे ते ग्रस्त होते तर त्यांना त्यांनी सांगितलं की बाबा रे पुण्याच्या ठिकाणी जे विद्यार्थी गृह आहे तर माझ्या मनात असं आहे की तिथले जे विद्यार्थी शिकता आहेत की त्यांच्याकडे पैसा नाही आहे आणि मग त्यांची शिक्षणाची अभाव होते, तर अशा मुलांना आपण बोलू, त्यांना तुला तितकी द्यायची तेवढी 100 मुलांना आपण बोलू, त्यांना दक्षिणा द्यायची तिथे आणि जेवण करणार, याचं काय होईल हे सगळं तू करशील का. त्यांनी सांगितलं ठीक आहे 100 मुलांना जेवढी आहे त्या सगळ्यांना मी जेवायला घालू. ते म्हणलं बघा गेले की नाही तुमच्या पुढे, तुम्ही कराल का. ते म्हणलं मी नाही करणार, म्हणजे गेले की नाही पुढे. असे अनेक उदाहरण त्यांनी त्याच्यामध्ये गेले आणि मान्य केलं त्यांनी की त्यांची जी श्रद्धा आणि निष्ठा ही तुम्हाला लागली आणि एवढं करून शांती समाधान त्यांच्या शिस्तीला अतिशय उत्तम द्या. अशा तऱ्हेचे अनेक लोकांचे बुद्धिभ्रम महाराजांनी केले. दुसरं म्हणजे त्यांच्याजवळ कुठेही जातपातीचा जातीभेद त्यांच्याकडे नव्हता. सर्व तऱ्हेच्या लोकांना त्यांनी तेवढाच प्रेमाने आपल्याजवळ.
हा श्रीमंत आहे, हा गरीब आहे, हा या जातीचा आहे, तो त्या जातीचा आहे, हा कुठलाही भाव महाराजांना नाही. एवढंच नव्हे तर काय गोष्ट होती की अनेक व्यसनाधीन माणसांची व्यसन देखील महाराजांनी सोडवलेली आहे. एका गावचे पुजारी होते, त्यांचं नाव होतं बाळंगवट, आणि त्यांना गांजाचं व्यसन झालं. आता पुजारी असून हा माणूस गांजा होतो, मग हे लोकांना कळलं. त्यांनी सांगितलं महाराजाला देता त्यांच्याकडे, म्हणजे महाराज काही जादूगार आहेत का, पण त्यांच्याकडे जादूची कांडी म्हणजे नाम. तर त्या यांनी त्यांच्याकडे सांगितलं. तर त्यालाही खंत वाटत होती की आपण पुजारी असून गांजा पितो आणि आपण ते आवडू शकत नाही, हे कसं आहे. ते म्हणजे ठीक आहे, तू आता असं कर की तू असं समज की राम आणि तू सारखेच आहे. कारण आपलं तत्वज्ञान काय सांगतो, जीव आणि शिव ऐक्य होणं म्हणजे मोक्ष, आणि तेच मनुष्य तत्वाचं साधन. म्हणजे राम आणि मी हे एकच आहे. माझ्यामध्ये राम जर असेल माझ्या हृदयामध्ये, तर मी आणि राम सारखाच आहे. तर तू जेव्हा गांजा ओढतोस त्यावेळेला रामही गांजा ओढतोय असं तू लक्षात घे. मग त्याला प्रश्न आला की अरे बापरे, आता रामाला कसा गांजा ओढायला मिळाला. असं करत हळूहळू मग त्याचं कमी होत गेलं आणि तरी पूर्ण केलं नाही. माझं अजून माझ्या मनावरती ताबा राहत नाही असं म्हणल्यावर महाराजांनी सांगितलं की बाबा रे, तू 21 दिवस इतक्या नामाचा तू जप कर, तुझं व्यसन सुटेल. आणि त्या व्यसन सुटलं. आणखीन एका त्यांनी काय सांगितलं की एका माणसाला पान खाण्याचं व्यसन, की तो सतत पान खायचा, म्हणजे रोज जवळजवळ 20-25 पानं तो खायचा. तर सगळ्या डॉक्टरांनी सांगून झालं, घरच्यांनी सांगून झालं, मित्रांनी सांगून झालं, अरे बाबा एवढी पानं खाऊ नको, ते आरोग्याला चांगलं नाही. फार तर काय, सकाळचं जेवण झाल्यावर रात्रीचं जेवण झाल्यावर तेवढं पान तू खा, ते आरोग्याला हितकारक आहे, पण एवढी पानं खाणं हे चांगलं नाही. याच्यामुळे हार्ट अटॅक पण तुला येऊ शकतो, त्याला त्याची पर्वा नाही. मग महाराजांच्याकडे आले, काय नेतृत्व लागलं महाराज आले, नमस्कार वगैरे केला. महाराजांनी त्याला काय सांगावं, म्हणजे त्यांची पद्धत कशी होती बघा, भाषा शैली अत्यंत गोड होती, बोलणं अत्यंत गोड होतं, की कोणाला त्यांचा विवाद करायला जमायचंच नाही, कारण त्याच्या अंतरंगामध्ये त्याचे. त्यांनी पहिलं वाक्य विचारलं की अहो तुम्ही जे पान खाता ना ते खूप छान लागतं, मला अत्यंत आवडतं. तो पुस्तकातच पडतो, म्हणजे त्याला थोडा अंदाज आला होता की आपण जी पानं खातो आणि खाऊ नका हे सांगायला आपल्याला महाराजांकडे आहे. म्हणजे ते असं म्हटलं त्याला बस झाला, हो ना, अरे बघ बरं झालं, म्हणजे मी आता आणखीन काम केलं. पण म्हणे आणखी नाही सांगू का, तुम्ही पान खावं किती खायचं ते, पण एक करा, पानाचा गुण आहे ना सहनशीलता, तो पण माझ्यात येईल असं राहणार. मग किती खायचं ते पान खा. त्यांना आश्चर्य वाटलं, पानात कुठला सहनशीलपणा. त्यांनी सांगितलं बघा, तुम्ही पान हातात घेता त्यावेळेला त्याचा देठ फोडून टाकता, मग पानाचा देठ फोडणं म्हणजे त्याची मुंडी मुरगळणंच आहे. नंतर शिरा काढतात, ते अस्सल पान खातात, ते पानाच्या शिरा काढतात, ते टोचतात म्हणून. मग ते शिरा काढणं म्हणजे तुमच्या अंगावरचं चांगलं सोडल्यासारखंच आहे. एवढंच चांगलं निघालं तर किती ब्रह्मांडात होतं तुम्हाला, किती आगाव होते, दावत होते. मग ते पानाचं करताच तुम्ही, पण पान काय करता का नाही बोलत. बरं त्याच्यामध्ये तुम्ही चुना लावता, म्हणजे दाव किती ते तुम्ही लावता, सुपारी खाता, हे खाता, आणि पुन्हा तोंडात घेऊन चालता त्याला. म्हणजे हे सर्व कशासाठी करतो, काम त्याच्यावर काही बोलत नाही, आणि ते काय करतं तर तुम्हाला मुखविलास तुमचा सांगतो, तुम्हाला त्याचा तुमचा तोंड रवतो, त्यामुळे तुम्ही छान दिसता आणि तुमच्यासाठी तो मुखविलास देतो, आणि मी पान खाल्लं याचा आनंद देतो. म्हणजे पान सहनशील आहे की नाही असं सांगितल्यावर त्याचं पानाचं व्यसन नंतर हळूहळू सुटत. ही पद्धत ही महाराजांची. याच्याही आणखी लोकांची कित्येक उदाहरणं महाराजांच्या चरित्रात आहेत. म्हणजे जसं यांनी सांगितलं की व्याख्यानमाला आहे, आपल्याला वेळ थोडा आहे, आणि म्हणजे थोडक्यात कसं आहे माहिती का की ज्या वेळेला जसं साधक म्हणून किंवा कोणी म्हणून की आपल्या महाराजांचं किंवा आपल्या गुरुचं किंवा जर आपला अत्यंत आवडता असेल ना, त्याचं किती गुणवर्णन केलं तरी आपल्याला ते कमी वाटतं. म्हणजे थोडक्यात काय येणार, रात्र थोडी समोर अशी थोडी आपली अवस्था होते की इतक्या थोड्या वेळात मी काय सांगू, मी हे सांगू का ते सांगू, ते सांगू का हे सांगू. अशी अनेक उदाहरणं ही महाराजांच्या चरित्रात आपल्याला बघायला सापडतात. आणखी एक दुसरं म्हणजे त्यांनी नेमकी शिकवण त्यांनी काय दिली असं म्हणलं तर त्यांच्या पद्यांमधून किंवा याच्यामधून त्यांनी खूप सांगितलं की प्रापंचिक लोकांना, कारण ते स्वतः प्रापंचिक होते. रामदासांचा पुढचा अवतार म्हणून महाराजांना महाराष्ट्र जय मारुती अवतार असं त्यांना म्हटलं आहे
की रामदास हे मारुतीचा प्रत्यक्ष अवतार आहे असं म्हणलं जातं. आणि त्यांच्यानंतर त्यांचा संपूर्ण वारसा चालवणारे त्याच संप्रदायाची दीक्षा घेतलेले गोंदवलेकर महाराज हे बरोबर. पण रामदास हे ब्रह्मचारी होते, विरागी होते. तर गोंदवलेकर महाराज हे प्रापंचिक होते आणि रसिक होते, प्रत्येक गोष्टीचा आनंद घेणारे होते आणि आपल्या वर्तणुकीतनं प्रत्येक गोष्टीतनं आनंद कसा मिळतो हे त्याने सांगितलं. आणि हा इतका शुद्ध आनंद, चित्त शुद्ध करणारा हा जो सर्व आनंद आहे तो तुम्हाला कशात मिळतो? तो तुम्हाला नामात मिळतो. आणि ते नाम म्हटलं की रामावर प्रेम करा. रामचंद्र प्रत्यर्थ असं आपण रामरक्षण म्हणतो, दुसऱ्या स्तोत्रामध्ये म्हणतो. रामचंद्र प्रत्यर्थम म्हणजे काय आहे? माझ्या हातापेक्षा वेदातही ते जास्त अर्थ चांगला सांगू शकते. पण मला असं वाटतं की रामाचं प्रेम मला मिळावं हा त्याचा, म्हणजे रामचंद्राची प्रीती ही मला मिळावी हे त्याच्यामधला हा महत्वाचा भाग आहे. आणि एकदा रामाचं प्रेम मिळाल्यावर काय होतं? सगळ्या जगातच प्रेम तुम्हाला मिळतं. तुमच्यामधलं प्रेम भरून नामस्मरण करायला सुरुवात झाली की तुमचं नाम म्हणून नाम सदा बोला. नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे असं ते म्हणतात. दुसरं आणि ते म्हणतात की अभिमान शत्रू मोठा मारतो जो सुखाशेने. सुखाशेच्या साठी हा अभिमान तुमच्या ठिकाणी येतो. मग तो सत्तेचा असेल, पैशाचा असेल, पदाचा असेल किंवा नुसतं मी कोणीतरी आहे याच्यामध्ये बुद्धीचा असेल. पण तो कशाला आहे? मग तो कशाने जाईल? अहंकार केल्याशिवाय देव भेटत नाही. मग ते कशाने जाईल? तर तो नामाने तो मारावा असं त्यांनी म्हणतात की हे अभिमान कशाने मरतो? नामानेच त्याचं समूळ नाही सांग. देवबुद्धी ही निघून जाते आणि देवबुद्धी निघून जाणं म्हणजेच आपल्या ठिकाणचा अहंकार संपला. अहंकार संपला की रामाचं प्रेम आपल्याला मिळतं आणि आपणही ते प्रेम द्यायला करतो. कारण तेच आहे माणसाचा स्वभाव आहे, माणूस हा समाजप्रिय बनतो आणि माणसाचा स्वभाव आहे की आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या दुसऱ्याला सांगितल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. कुठल्याही भाषेतलं साहित्य याचं वृत्तीतनं निर्माण झालेलं तेच की मला जे आहे ना आवडलंय ते मी कधी एकदा दुसऱ्याला सांगेन असं आपल्याला. फक्त एवढंच आहे की जर आपल्याला एवढी गोष्ट आहे ती वर्णन करून आपण एवढी सांगतो ती त्या म्हणतात साहित्य. आणि मग त्याच्यातनं सर्जनशीलता, त्यातला ह्या जावा ही सर्व गोष्टी या नामाच्या बाबतीत करणार. आणि हेच आहे म्हणून सर्वांची गोड बोला, नम्रपणाने सर्व लोकांना तुम्ही जिंकून घ्या. तुमच्या घरी कोणी आला तर त्याला अन्न द्या. अन्नदानावरती खूप महाराजांचा भाव होता की आल्या तिथं अन्न द्यावे, रामनाम दृढ घ्यावे असं ते म्हणतात. की नंतर परनारी ही माते समान होती आणि याच्यासाठी रामाचाच उपासक देवत का आहे? तर राम हा काय आहे? कौसल्य आहे. कौसल्य म्हणजे मातेच्या वत्सलतेने सर्वांकडे पाहणारा. म्हणून अशा कौशल्य रामाचं तुम्ही हे करा. परनारी ही कशी आहे? तर ती माते समान तुम्ही माना. आणि गुरु काय आहे? तर गुरुनी दिलेला शेष म्हणजे काय? प्रसाद म्हणजे काय? तर हे नाम. म्हणून काय? आणि कोणाला काहीही मागू नका. हा विश्वास तुम्ही ठेवा की मागितल्या शिवायच राहणार. एक उदाहरण त्याच्यामध्ये बेलसऱ्यांनी सांगितलं, तेवढं सांगून मी आपले की बेलसरे असं म्हणतात की भाऊसाहेब केतकर होते, तात्यासाहेब केतकर हे त्या ठिकाणी नोकरीला होते. तर त्यांचं एकूण वागणं बोलणं हे सगळं महाराजांचं होतं. एकूण महाराजांचं कार्य पाहिलं तर ते 111 वर्षांचं कार्य. आता 111 वर्षांचं कसं? तर 69व्या वर्षी त्यांचं निर्वाण झालं. म्हणजे 69 वर्ष हे ते देहात असताना म्हणजे जिवंत असताना आणि त्याच्यानंतर 12 वर्षांनी तात्यासाहेब केतकरांच्या मुखाने महाराज बोलत असतात. हा जो एक भाग आहे. म्हणून वाणी रूप असं त्यांनी म्हणतात. आजच्या काळात असं म्हणलं की काय ही अंधश्रद्धा आहे असं म्हणजे होत असतं का? तर असं होतं. याला वैज्ञानिकतेचा आधार आहे. या आध्यात्मिकतेला वैज्ञानाचा आधार आहे. कारण आज सुद्धा आपण म्हणतो की अनेक शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत की आपल्या मेंदूमधली जी सर्व केंद्र आहेत ती कितीही उत्तेजित झालेली आहेत, उद्दीपित झाली आहेत, त्यावर या गोष्टी घडतात. अशी अनेक केंद्र आहेत की ती केंद्र जर उद्दीपित झाली तर त्याच्यामधलं दुसऱ्याच्या मनामध्ये काय चाललंय हे आपल्याला ओळखता येतं. ज्याला आपण इंट्युशन असं म्हणतो. असं म्हणण्यावर आहे की इंट्युशन संवेदनशीलता वाढवण्यासाठी असते. आणि ती कशाने होते?
ते मन एकाग्र जर तुम्ही केलं, मनाचे सामर्थ्य वाढवलं, एकाग्र केलं, या रामनामामध्ये श्रीराम जय जय राम हा 13 अक्षरी जो नाम आहे, यामधला ज असेल, त्याच्यामध्ये श्री असेल, त्यामध्ये र असेल, म्हणजे अग्नी बीज आहे, चंद्र बीज आहे, सर्व बीज असलेलं असं हे 13 अक्षराचं जे नाम आहे. तर याच्यामुळे ते कनेक्शन जोडलं जातं. आणि अशी लोक आजही आहेत. खामगावमध्ये असलेले हिरडे मामा म्हणून जे आहेत, ते याबद्दल एक उत्तम उदाहरण म्हणून आहे. त्यांनी त्यांच्या एक नामालय असंच त्यांच्या नाव दिलं, की अत्यंत सामान्य परिस्थितीतले असलेले मामा, पण नामाच्या दृष्टीने श्रीमंत असतात. म्हणजे आज सुद्धा आता मी हे जे बोलते ते घरी गेल्यावर मला फोन आले, मावशी तू असं बोलते. कुठेही असलं तरी आपल्या इथे काय चाललंय हे न सांगता त्याला कळतं. आता अंजली इथे बसलेलेच आहे, तर त्यावेळेला ते तिला म्हणले, आता तुमच्यासारख्यांना काय सांगायचं, हे सगळं इंटरनेट कनेक्शन आहे. या भाषेमध्ये त्यांनी समजून सांगितलं की एका ठिकाणी घटना घडते, त्या लहरी जेव्हा एखाद्या यंत्राने एकत्रित केल्या जातात आणि मग आपल्याला ते दृश्य दिसतं, तीच घटना आपल्या मेंदूमध्ये केंद्र जेव्हा उद्दीपित होतात, त्यावेळेला बसल्या जागी त्यांना भेटतं. आणि ही विद्या पूर्वीच्या आमच्या ऋषी मुनींना अवगत होती आणि दुसऱ्यालाही ती त्यांना देता येत होती. कारण व्यासांनी संजयाला दिव्य दृष्टी दिली, म्हणजे काय दिलं, हेच दिलं ना, की इथे बसून तो युद्धावरती काय चाललंय हे धृतराष्ट्राला सांगत होता. अशी अनेक उदाहरणं. फक्त आपण काय आहे ना, की याचा अभ्यास आपण ज्याचा करायला पाहिजे ना, तो आपण करत नाही. त्याच्यामधले जे वादविवाद आहेत ना, तिकडे आपलं लक्ष नाही. म्हणजे कसं आहे, ते म्हणतात तसं, की म्हणजे प्रपंच किंवा ऐहिकता, भौतिकता ही जी सर्व आहे ती किती पाहिजे आणि परमार्थ किती पाहिजे, याचं जर प्रमाण आपण योग्य ठेवलं. मला कसं म्हणतात, की गाईचं दूध काढताना त्या चरबीमध्ये खाली जे पाणी थोडं घालावं लागतं, किंवा आज आता गाईचं दूध काढतात हे सुद्धा कुठल्या पिढीला माहिती आहे की माहिती नाही. दूध कुठून येतं तर पिशवीतनं, आता दूध तर आपल्याला मिळतं. म्हणजे आज सुद्धा पिशवी फोडून जेव्हा दूध तापायला ठेवतो, त्याच्या खाली दूध खाली लावून नेमून आपण पाणी घालतो, तर त्याप्रमाणे प्रपंच आणि उरलेलं निघून. हे जेव्हा प्रमाण तुम्ही ठेवाल, तेव्हा तुम्हाला खरं तुमचं साध्य. म्हणजे परनारी ही माते समान वागा, सर्वांची गोड बोला, आलेल्या अतिथीला सुद्धा हे कार्य तर अन्नदान करा, शक्य असेल तेवढं अन्नदान तुम्ही त्यांना करा. आणि अशा तऱ्हेने सतत नामामध्ये ना, एकदा नामाची गोडी तुम्हाला लागली की तुमचा नामजप करायची गरजच नसते, आपोआपच तुमच्यामध्ये ते अनुसंधान राहत राहते. आणि हे अनुसंधान राहण्यासाठी रामाचं प्रेम हवं, रामाची कृपा हवी. मला असं म्हणतात, मी सगळ्यांना सांगतो की तुम्ही नाम घ्या, पण तुमच्या जिभेवर नाम येण्यासाठी सुद्धा रामाची कृपा आवश्यक आहे. तर अशी ही रामाची कृपा ही सर्वांना आपल्याला प्राप्त होते. आणि आपल्या सर्वांनाही हे राम नाम आपल्या जिभेवर आणण्याची प्रेरणा ह्या आपले ब्रह्मचैतन्य महाराजांनी द्यावी अशी. आणि ते देणार आहे तर ते द्यायला न बसते, ते म्हणतात तुम्ही जिथे आहात, जिथे नाम आहे तिथे मी आहे. त्यामुळे आपल्यामधली निर्भयता वाढते. हा स्वानुभव प्रत्येकाची आणि अनुभूती घ्या. नुसतं आपण सांगितलं आणि त्याने केलं असं नाही आहे. तर या सगळ्याची अनुभूती तुम्ही घ्या की खरंच नाम घेतलं की मला करायचं तर आहे. प्रत्येक समस्येतनं बाहेर पडताना नाम हाच त्याच्यावर एक उपाय तुम्ही ठेवला तर सगळं आपल्याला साध्य होईल. असं पुन्हा पुन्हा विश्वास हा ब्रह्मचैतन्य महाराज आपल्याला देत असतात. त्यासाठी गोंदवलेला तुम्ही जा, तिथलं शांतपणाने त्यांच्या तिथे चाललेला जो नामजप आहे त्यांनी भारलेलं असं ते वातावरण आहे, तिथे जाऊन राहा. ती शांती, ते समाधान हे तुम्हालाही मिळेल जर एकदा तुम्ही हे नाम घ्याल आणि ब्रह्मचैतन्य महाराजांचे हे घ्या. सगळे भोग तुम्ही घ्या, पण ते भोग घेताना सुद्धा नाम घ्या. ते घेतलं तर ती सर्व कर्म ती तुमची परमेश्वराला अर्पण होते. जसा हे म्हणतात ज्ञानेश्वर की स्वकर्म सुरविला, की तुमच्या कर्मांनी परमेश्वराची पूजा करा, बाकीचे कुठलेही उपचार करा नको. रामाला काहीही नको. एका शब्दात ते असं म्हणतात की गुरुरायाला तुमचं सोनं नको, चांदी नको, नाणे नको, पैसा नको, काही तुम्हाला नको. गुरुरायाला ताबडतोब प्रेमाची. हे आपण जर लक्षात ठेवलं तर सगळं वर्तन आपलं होईल. या तऱ्हेने महाराजांचं कितीही गुण केलं तरी ते कमीच पडेल असं मी सांगते. आणि याची आपली ते गावाला पुन्हा एकदा या ठिकाणची या तऱ्हेचे मध्ये विचार आणि माझ्या महाराजांचं थोडंसं काही थोडंसं कीर्तन करण्याचं
संधी मला या सर्व लोकांनी विशेषतः घटकांना म्हणलं नामदेव अध्यासन विद्यापीठ या सगळ्यांनी ही संधी मला मिळाली त्याबद्दल मनापासून धन्यवादच नाही तर मी त्यांची ऋणी आहे असं मी म्हणते या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य बाल शिक्षक मंडळाचे आपल्या अल्प अभिप्रायात नमस्कार. खूप कमी वेळा असं असतं की एखाद्या माणसाच्या बोलण्याचा प्रभाव थांबूच नाहीये असं वाटतं आणि कसं आता वेगळं बोलत होतं म्हणजे तुम्ही बोलत राहा आणि मी ऐकत राहावं आणि म्हणजे तुमच्या शेजारी बसून हे सगळं ऐकायला लागलं मला खूप छान वाटत आहे. मी खरं तर समाजांना असं म्हणत होते की मला नाही बोलायचं आहे कारण आपल्याला सीझन कन्सिडर केला तर आंबरसाची गच्च भरलेली पाठी संपवल्यानंतर कारल्याची भाजी खायला गेली. मी त्यानंतर विनंती करत तरी माझ्या कानात सांगितलं की 2-3 मिनिटं तरी बोलावं पण म्हणजे तुमचा विचार केला तर खरंच निश्चित बोलावंसं वाटतं. काही व्यासपीठावर बसले असलेले सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्रमुख आदरणीय परांची पालकर या सगळ्यांच्या आदरणीय आणि या ठिकाणी त्यांनी जर आपल्याला नामस्मरणाचं महत्व सांगितलं अशा महिलांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये पूर्वीचे ज्ञानदेव अध्यासन होते त्या अध्यासनाचे प्रमुख माजी प्रमुख मुकुंदराव नामदेव अध्यासनाच्या प्रमुख आहेत त्या शामाताई मंगलाताई आमचे रोटे सर उपस्थित असलेले सगळे श्रोते म्हणजे आपल्या गुरुशी आणि गुरुच्या तत्वज्ञानाशी किती एकरूप होतो एखाद्या माणसाने म्हणजे आमच्यासारखे जिथ्यांशिवाय बोलणाऱ्या लोकांना ते जाणवलं की त्यांचे शेजारी बसले होते एक अक्षरही लिहून आणलेलं दिलेलं नाही पण जो प्रभाव होता तो फ्लो होता ना म्हणजे त्या पूर्ण विचाराशी तो त्यांचं एकरूप होणं त्यांच्या शब्दांबद्दल या ठिकाणी येत होतं. मी या ठिकाणी त्यांनी सांगून झाल्यानंतर काहीच बोलण्यासारखं नाहीये कारण माझा तो अधिकारही नाहीये पण मला शामाताईंचे विशेष आभार मानावेसे वाटतात कारण आम्ही नेहमी असं म्हणतो की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रति गणेश किल्लीच्या पलीकडे बसलेला आहे आणि त्या ठिकाणी कोपऱ्यामध्ये सगळे बुद्धिमान बसलेले असं होता कामा नाहीये. विद्यापीठात ही लोकाभिमुख झाली पाहिजे आणि लोकाभिमुख होण्याचं माध्यम हे अध्यासन आहे आणि म्हणजे आता या ठिकाणी विद्यार्थी मंडळामध्ये हा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे एवढ्या सगळ्या लोकांना किती सुंदर गोष्ट ऐकता आली तर हाच कार्यक्रम पुणे विद्यापीठात असतात त्याचे दर्शन सोबत सुद्धा येऊ शकले नसते त्यामुळे हे खरंच पुणे विद्यापीठ लोकाभिमुख होण्याकरता अध्यासनाचा महत्वाचा रोल करतात आणि समाजात तुमचा त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानते त्यांना धन्यवाद देते आणि पुन्हा ते असे कार्यक्रम असेल तर मात्र विसरू नका नक्की विनंती करते आणि तुम्हा सगळ्या जणांची रजा घेते. धन्यवाद. यानंतर सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्रमुख अध्यासनाचे पालक माननीय परांजपे पिछले 2 वर्ष पूर्ण केलेले आपलं मंडळ आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठाचं संत नामदेव लोकासन आपल्याला अध्यक्ष म्हणतो पण लोकासन आहे कारण मी इथं आहे आणि तुम्ही येऊन भेटा अशापेक्षा आम्ही आता असं प्रयत्न करतोय की आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चांगल्या संस्थांबरोबर एकत्रितपणे कार्यक्रम घेतला जास्तीत जास्त लोकांना निश्चितपणे उपयोग होईल आणि गीता धर्ममंडळाने आज हा कार्यक्रम स्वीकारला त्याबद्दल मी गीता धर्ममंडळाचे माननीय दादा सर आहेत आणि ते सर्व सहकारी यांचे मनापासून आभार मानतो. आज इथून साधारण 3.5 तासाचं अंतर किंवा सातारा ते पंढरपूर एका बरोबर मतदार असलेलं
गोंदवले हे गाव आहे, माण तालुका आहे, दुष्काळी तालुका आहे आणि त्या दुष्काळी तालुक्यामध्ये जे काही परिवर्तन तुम्ही आज पाहिलं असेल की 100वे पुण्यतिथी होऊन आता आपण पुढे सरकलो आहोत, परंतु या अभ्यासनाचा हा कार्यक्रम आपण संत नामदेव अभ्यासनाचा आपण पाहिलं की नामदेव महाराज इतके ठिकाणी गेले की अजूनही पूर्ण माहिती झालेली नाही. गुरु ग्रंथ साहेबांमध्ये सुद्धा त्यांचे दोहे घेतले गेले आहेत, परंतु भारतामध्ये असे अनेक ठिकाण आहेत की जिथं आपले संत महात्मे त्यांच्या प्रवासामध्ये पोहोचून त्यांनी आपल्या विचारांचा परिस्पर्श समाजाला केलेला आहे. म्हणजे गोंदवलेच्या उत्सवात मी पाहिलेलं माझ्या डोळ्यांनी जेव्हा गोपी काळीच्या उत्सवाला गेलो होतो तेव्हा तिथे पंजाब प्रांतात एक साधू कृपाचे डबे भरलेला ट्रक आला आणि पूर्ण ट्रक भरून त्यांनी सांगितले कुठे उतरवायचे आणि आम्ही आलो आहोत आणि आम्हाला सांगितलं की हे जे काही साधू कृप आहे ते गोंदवलेला उत्सवामध्ये द्यायचं आहे. 1200 महिला बरोबर तो ट्रक आला होता आणि आपण जेव्हा तेव्हा आपण भेंडीला जातो आपण पावलेला उभं राहतो आपण विचारत होतो आपण तो काही ट्रक ड्रायव्हर आला होता पंजाबी आणि त्यांनी विचारलं की पावती कोणाच्या नावाने करायची. त्यांनी सांगितलं आम्हाला सांगितलं पावती करायची नाही. आमच्या जे आहे तिथले पंजाबमध्ये आमचे साहेब आहेत त्यांनी सांगितलं की फक्त तुम्ही ट्रक घेऊन ट्रक भर त्या तिथे आम्ही स्वतः उतरवून दिलं. पावती सुद्धा घेतली नाही पोस्ट पावती, कारण नाव सुद्धा सांगायचं सांगितलं होतं. याचा अर्थ महाराजांच्या पुढे ठेवल्यानंतर सुद्धा 88वा जो उत्सव होता कोणाला तरी माहिती होतं की इथे उत्सव होणार आहे आणि हजारो लोक इथं प्रसादाला येणार आहे आणि अन्नदानाला येणार, तर प्रत्येकाला खूप त्यांनी बघा कदाचित त्यांच्या 2, 4, 5, 10 पिढ्यांपूर्वी कधीतरी महाराजांच्या प्रवासामध्ये या लोकांचा त्यांच्याशी संपर्क आला असेल. त्यामुळे ही अशी उदाहरणं आपण त्याला म्हणतो की आपल्याला सत्व आहे किंवा चैतन्य आहे जे आपला वेदांच्या उद्भवच्या भाषणामध्ये सांगितलं त्यांच्या अनुभवात नाही. असंच आजपर्यंत तुम्ही पाहिलं असेल तुम्ही केव्हा जाऊन उभे राहते. मी माझ्या व्यवस्थापन या दृष्टीकोनातून नेहमी गेलो बघतो की ही सगळी व्यवस्था कशी उभी राहते. कोण कोणाला काय सांगतं, कुठे पत्र जात नाही, कुठे निरोप जात नाही, जाहिरात येत नाही, आवाहन येत नाही. फक्त लोकांना माहिती असतं की या काळामध्ये उत्सव होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये अनेक याच्यातनं अनेक शेतकरी नाव न सांगता पहिलं धान्यात त्या उत्सवाला आणून प्रसाद दिला जातो असं मी घेतले. त्याला अनुभूती म्हणतात, अनुभव नाही, ऐकीव नाही. त्यामुळे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जे झालेले संत आहेत त्यांनी त्या त्या काळामध्ये त्यावेळेच्या समाजामध्ये असणारे जे प्रश्न होते काही सांगितलं की त्या काळात दुष्काळ होता, त्यामुळे लोकांना जेवणाची भ्रांत होती. मोफत जेवायला येते कदाचित त्यांचा हात पाय उघड असतात, त्यामुळे त्यांना काम केलं गेलं, दुष्काळ गिरी खंडण्यात गेले आणि मग अशा लोकांना प्रसादाची म्हणजे जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी केली गेली. त्यामुळे या सगळं जे कार्य ते करत आहेत त्या सगळ्या कार्याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. आणि याचं बॉर्डरलाईन मी जेव्हा म्हणतो की सगळ्यात सोपी बॉर्डरलाईन की आपल्याला आयुष्यात काय पाहिजे असतं तर आनंद आणि आरोग्य हे 2 गोष्टी बॉर्डरलाईन मध्ये पाहिजे असतात. आणि हे सगळं पाहिजे असेल तर आपल्याला काय घडलं पाहिजे तर सगळ्यात आपल्याला माइंड चेंज झालं पाहिजे, विचारामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे. आणि ते कसं घडलं पाहिजे तर गुणाची जीवाचा न करावा असं वर्म सर्वेचं किंवा आपण साधं सोपं अर्थाचं ऐकलं म्हणजे माणसाने माणसाची माणसासमोर वागणे. आता आपल्याला आज सुद्धा दिसत आहे की आपण माणसालाच माणूस म्हणून ट्रीट करत नाही. त्यामुळे हे जे प्रश्न दिसत आहेत या सगळ्या गोष्टी असं लक्षात येतं की आपला वेळेच्या व्यवस्थापनामध्ये गडबड झाली. आपला 20% वेळ हे साधन गोळा करण्याची पाहिजे आणि 80% वेळ आपल्याला काय साधायचं आपल्याकडे आनंद समाधान स्वतःच जे काही कार्य वाचन विचार हा उलट झाले. 80% वेळ आपण साधन गोळा करण्यात जातो, नोकरी व्यवसाय पैसे गोळा करणे याच्यामध्ये जातो आणि पुढच्यासाठी आपल्याकडे ऊर्जाच राहते. बरोबर नेहमी काय होतं आपण रिटायरमेंट होईपर्यंत आपण भरपूर कष्ट करतो, दिवस रात्र राहतो आणि पैसा मिळवतो आणि मग आपल्याला असं रिटायरमेंट नंतर याचा सगळ्याचा उपयोग किंवा उपभोग आपल्या आनंदासाठी होईल. पण मधल्या काळात आरोग्याची एवढी हेरचड झालेली असते उर्वरित आयुष्यामध्ये त्याच पैशाची इन्व्हेस्टमेंट करून आरोग्य कुठे मिळेल का
मध्ये तर काही लागत नाही. त्यामुळे एक छोटंसं उदाहरण सांगतो, तुम्ही ऐकलेलं आहे, कदाचित रिलेव्हन्स असेल किंवा नसेल, परंतु एक गाव होतं, छोटंसं खेडेगाव होतं, गावाला लागून एक नदी होती आणि मृतदेह त्या गावाच्या किनाऱ्याला लागला. गावातल्या कोणीतरी तो येतो आणि तो व्यक्ती गावात गेला हाक मारत की अरे आपल्या गावातला कोणाचा आहे का. गावकरी गोळा झाले गावातले, प्रत्येकाने चेहरा न्यावळी पाहिला की अरे आपल्या गावातले कोण नाही. याचे सोपस्कार किंवा याचे पुढचे सगळे जे असतात अंत्यविधी वगैरे हे सगळे कोणी करायचे. गावात एक हुशार माणूस होता, आमच्या काही शिक्षक होतं, ते काय सांगितलं, नदी वाहती आहे, तुम्ही काम करायचं, मोठा बांबू आणा आणि तो जो मृतदेह तो प्रवाहामध्ये लोटून द्या. पुढे काय व्हायचं तुम्हीच त्याचं, बरोबर आहे. त्यांनी काय केलं, सगळ्यांनी एकमत झालं की आपल्याला त्याचे कोण करायचं नाहीये, आपल्या गावात व्यक्ती नाहीये. त्यांनी तो मृतदेह पलीकडे लोटून दिला, पलीकडे जाऊन पैसे द्यायला काही महिन्यावर दुसऱ्या गावाला आला. दुसरे गावकरी तसेच होते, त्यांनी असं म्हटलं की अरे आपल्या गावात तर कोण नाहीये, मग याचे सोपस्कार आपण काय करायचं. त्यांनी तो मृतदेह पुन्हा पुढे प्रवाहामध्ये वापरून त्याला सांगायचं तात्पर्य की एक किनारा जन्माचा आहे आणि दुसरा किनारा मृत्यूचा आहे. जन्मालाही मी नको आहे आणि मृत्यूलाही मी नको आहे. जन्माला आला की तुम्हाला मृत्यूकडे ढकलतो आणि मृत्यू झाला की तुम्हाला जन्माकडे ढकलतो. त्यामुळे हा मधला प्रवास करायचा कसा आणि तो आनंदी कसा करायचा हे सगळे आमचे संत महात्मे सांगतात. आणि आजचा योग आपण त्याच्याविषयी धन्यवाद सर. या प्रकारच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉक्टर दादा सर यांना विनंती करतो ते उपस्थितांना मार्गदर्शन करावं. तुम्ही अशा म्हणजे छोट्या छोट्या कथा लिहा, फार सुंदर. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा काळ हा उज्ज्वल केला आहे. अशा प्रकारचे डॉक्टर आचार्यांनी गुरुकृपेनं मंत्रलेल्या वाणीनं आपल्याला मंत्रमुग्ध केलं. त्या सिद्ध वाणी मेघाताई फार कमी वेळ बोललेल्या संसार कार्यकर्त्या असणाऱ्या म्हणतात करणारं आणि माझे सहकारी डॉक्टर भूषण मॅडम आणि माझे मॅडम असं सभामंच आणि समोर उपस्थित असणारे आपण सर्व आपण आत्मीयतेनं गुरुकृपेसाठी आलेले श्रोतेजन. त्या श्रोतेजनांच्या मध्ये सुद्धा त्रिवेणी संगम आहे. गंगा यमुना सरस्वती. सरस्वती गुप्त असते त्या पद्धतीने एका क्रमांकाची माणसं जी आहेत नेहमीचे आमचे श्रोते ते आहेत प्रदूत असतो. विद्यापीठाची जी मंडळी आलेली आहेत ती सगळी यमुनेच्या स्वरूपात आणि माझं मुद्दाम की डॉक्टर पुण्यामध्ये ब्रह्मचैतन्य महाराजांचे भक्त असणारे अनेक जण मार्ग बसले. एक मला परिचित तुझं नाव घेतो प्राध्यापक असा त्रिवेणी संगम एकत्र येणं हे आमच्या गीता मंडळाचं खरोखर भाग्य. आता अशा त्रिवेणी संगमासमोर अध्यक्ष बोलताना काय बोलायचं, वेळेचं भान ठेवलंच पाहिजे. खरंच आता गेल्या काही त्या स्वतः समितीच्या कार्यकर्ते आहेत. त्यामुळं नामावतार काढलेल्या ब्रह्मचैतन्याने नामयोगी होऊन संस्कार शून्य जगाला संस्काराकडे नेण्यासाठी आणि प्रत्येकाच्या जीवनात राम जाणवण्यासाठी काय काम केलं हे आपल्या अमोघ वाणीने आपल्याला सांगितलं. एका वाक्यात त्यांच्या सगळ्या व्याख्यानाचा सारांश.
तो ऐकून माझ्यासारख्या माणसाला आनंद झाला तो संत साहित्याचा अभ्यास. पण मनात विचार आला की अध्यक्षाची जबाबदारी दिली आहे, हा अध्यक्ष मंडळी व्यक्तीची भर झालेली आहे. पहिली भर घालतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण रोज ज्या ठिकाणी येतो लक्ष्मी रोड लक्ष्मी भट त्या ठिकाणी जुन्या काळात त्याला शकुन चौक म्हणत होते. खरं त्याचं नाव उंबरा गणपती आहे. आणि त्या उंबरा गणपती चौकात उंबरा गणपतीची प्रतिष्ठापना करायचं काम गोंदवलेकर महाराजांनी केलेलं आहे. आपला खास लक्षात लावून देतो त्यावेळी जे कोणी उंबरा गणपतीची संस्थापना करणारे होते ते म्हणाले तुझा आजचा घ्यायचा गणपती. महाराजांना माहिती होतं की तुला काय घडणार आहे, गणपती आजच असला पाहिजे, रस्त्यामध्ये होणारच. बघा उंबरा गणपतीला अडचण काही नाहीये, किती रस्त्यावरती हो. महाराज जे स्वतःच्या व्यक्तिमत्वाने आजही या प्रकारे जर म्हणाले ते असे. दुसरा मुद्दा असा तरी सांगितलं की महाराजांचं सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व कुठलं असेल तर प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय साधणे. आपण बोलवलेल्या देवासाठी मोठं राम मंदिर छोटा राम मंदिर त्या ठिकाणी आज एक कोर्स ठेवलेला आहे. त्याच्यावर महाराज बसायचे आणि त्या कोर्सावर बसून त्या कार्यक्रमात कोणीही त्यांच्याकडे येऊन घरातली अडचण सांगायला लागला तर एकतर कुठून उपयोगी नाही. यासाठी संत म्हणून आणि वडीलधारी माणूस म्हणून मार्गदर्शन करण्याचं काम वर्षानुवर्ष ब्रह्मदेवांना महाराजांनी म्हणजे गोंदवलेला समाज कुठून उपयोगीच नाही. आणि आज हे नियमाचं सुद्धा कुठून उपयोगी नाही. यासाठी रामकथा त्यांचा आयुष्यभराचा आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे तो आपल्या लक्षात येत नाही. आणखी वाढवतो. महाराजांचे मोठे प्राध्यापक होते डॉक्टर मोदी जोशी. असं म्हणायचंय की त्याला विचार करा भौतिकदृष्ट्या सुद्धा गोंदवलं आहे तर सज्जनगड आणि पंढरपूर त्याच्या बरोबर पाठल्यावर आहे भौतिकदृष्ट्या. तर गोंदवलेकर महाराज वाढते होते तर रामदास होते मी सांगतो दोन्ही होते. त्यांच्या त्यात महाभूती वाढते पण ते सगळी करायचे धर्मचरित्र रामदास. आज आपण गेलो तर 2 राम मंदिर आहे पण त्याच्या आजोबाच्या काळातलं त्याला आपण विष्णू मंदिर म्हणून विठ्ठल मंदिर म्हणून त्या गोंदवलेकर अर्ध्या बाजूला पाडाच्या जवळ पूर्वजांचं आहे. आमची बघा आपण जेव्हा गोंदवलेल्या समाधीला काही जाऊन वंदन करतो त्यामुळे रामावतार आहे रामभक्त आहे समाधीच्या वरच्या बाजूला जो काही फोटो आहे तो बघायला तो कृष्णाचा आहे. आजही गोंदवल्यातून नेहमी अशा दिला गोंदवल्यातून वंदन होता महाराजांच्या नावानं कीर्ती निघते. म्हणजे रामदासांनी सही करणारा आता म्हटल्याप्रमाणे रामदासांचा अवतार असणारा आणि तरी त्याला त्याला खास लक्षात देतो. आपल्या महाराष्ट्रात दुर्दैवानं काही म्हणजे रामदासी संप्रदाय वारकरी संप्रदाय याच्यामध्ये तोही निर्माण करायचा प्रयत्न करत आहे. तीन गोष्टी त्याला कारण आहे. एक म्हणजे त्याचा अभ्यासच नाही. दुसरी गोष्ट असते स्वतःच्या जातीचा अभिमान आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्राचा विचार करायला नाही. काही वर्षापूर्वी लोकांचे त्यांचे कार्यक्रमात 70 वर्षाचं आयुष्य त्या माणसांना लोकांना एकत्र आणण्यासाठी विचार करा ना. रामकृष्ण हरी असं म्हणताय ना तर फक्त कृष्ण आहे पाहू फक्त हरी आहे फक्त विठ्ठल आहे फक्त कृष्ण काय काय ते गोष्टी करतात राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम. आणि शेवटी सांगतो वारकरी संप्रदायाचे फार मोठे व्यक्ती महाराज देऊळकर त्यांनी स्पष्टपणे घेऊन ठेवलंय. एकदा त्यांचे 2 मानसपुत्र आहेत. एक आहे तुकाराम एक आहे रामदास. त्या एकनाथ आणि
मस्तकी धरला. त्याचं काम तुकारामाने केलं. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, परंतु स्वतः कृष्ण माझा. हा भागवताचा परिणाम आहे. आणि दुसऱ्या वर्षाला त्या नाथांनी आयुष्याच्या अखेरच्या काळाला 6 वर्ष भावार्थ रामायण दिले. आधी कृष्ण कथा, नंतर रामकथा. आणि तो राम हृदयामध्ये घेण्याचं काम रामदासांनी केलं. तो समकालीन आहे. दोन्ही प्रांतातले आहे. एकमेकाला ओळखणारे आहे. एकमेकांना अभंग घेणारे आहे. पंढरपुराची भेट झालेली आहे. आजही पंढरपूरच्या देवाची सुंदरी रामदासांनी उसळलेला आरोपी आहे. अरे आपण इतिहासाचा नीती बघणार आहोत का इतिहासाचं विकृती करणार आहोत? हे उपयोगी नाही. आणि त्या खोटे गेले ते नको असेल पुन्हा एकदा आठवण केली पाहिजे. जयाचा जन्म नामार्थ झाला, जयाने वास नामार्थ केला. अशा प्रकारचं आपल्याला गुरु लाभले असतील तर ब्रह्मचैतन्य मूर्तीचं स्मरण आज करताना आणि आयुष्यभर करताना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हे त्रिगत आहे, त्रिपदल आहे. त्याला 3 पानं असावीच लागतात. तर एखादं पान कमी कराल तर ईश्वर शंकराला आवडणार नाही. एवढं तरी पान आपण ठेवलं पाहिजे. भर थोडा वेळ वाढला नाट्याच्या नाट्याने आमच्या मंडळाच्या वतीनं सार्थक सरांनी धन्यवाद देतो. त्यांनी इथे यावं अशी खूप इच्छा होती. ते म्हणाले बरेच इथं आलं पण माझं पुढं कुलगुरू झाल्यानंतर आला नाही. कुलगुरू झाल्यानंतर आलाय महत्वाचं. आणि एकदा त्यांनी समीप टाकायला मी ओळखतो. परंतु आज त्यांनी गुरुबद्दल माहिती सांगितली. आपल्या प्रांगणात हा चैतन्य सोहळा झाला. त्याचा खरोखर आम्हाला अतिशय आनंद. धन्यवाद देतो. नेहमीप्रमाणे भावात मानले जाते नीतीची आरती होईल आणि मग आपला कार्यक्रम सफल संपूर्ण होतो. नमस्कार. धन्यवाद सर. महाराष्ट्रातील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक घट्ट करण्याचे आपण जे आव्हान केलं आहे ते आमच्यासाठी शिवसाहित्य असेल. यानंतर गीतगोह मंडळाच्या कार्यवाही विनयाताई महेंद्र यांना मान्यवरांच्या श्रोत्यांचे आभार मानतो. आभार